सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रतिनिधी योगीनाथ स्वामी। आज पावनभूमी अर्थात सिद्धारामेश्वरांच्या भूमीमध्ये सोलापूर शहरामध्ये आज पालखीचा सोहळा अतिशय भक्तिमय झालेला आहे। अवघी पंढरीच दुमदुमली असं आपल्याला एक क्षण वाटत आहे। त्याचं कारण आहे संत गजानन महाराज यांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये दाखल झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या सोलापूर शहरातील अनेक वारकरी भक्त अशी मोठी अप्रतिम रांगोळी म्हणा किंवा एक अश्व देखील आणलेला या ठिकाणी गज देखील आणलेला आहे आणि सर्वात पालखीच्या सोहळ्यामध्ये गज आपल्याला पाहायला मिळत होता, पण आज आपल्या सोलापूर शहरामध्ये गज आपल्याला पाहायला मिळत आहे तो आहे फायबरचा। पण विशेष करून अत्याधुनिक हा गज आहे। सर्वांना असं वाटतं की जणू काही या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये जो गज होता तोच या ठिकाणी आलेला आहे का असं देखील वाटत आहे। आपल्या सोबत काही वारकरी भक्त आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा नमस्कार, काय सांगाल, असा किती वर्षापासून तुम्ही स्वागत करता पालखीचं? नमस्कार, जय श्रीराम। संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज सोलापुरात आगमन होत आहे। अतिशय आनंदाचे आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। श्री अनिकेत दादा जवंजाळ मित्र परिवारातर्फे दरवर्षी पालखीचे स्वागताची तयारी केली जाते। यावर्षी आकर्षण म्हणून, कारण की गज जे आहे ते या पालखी उत्सवात नाही आहे, त्यामुळं त्याची कमतरता भासू नये म्हणून अनिकेत दादांनी गजचे जे म्हणजे कृत्रिम गज आहे त्याची व्यवस्था केलेली आहे। एक अजून एक आनंदाचं वातावरण आहे आणि आपण पाहतच आहात की अतिशय सुंदर रांगोळी आम्ही साकारलेली आहे। यामध्ये सगळ्यात मोठं योगदान अनिकेत दादांचं आहे आणि सर्व मित्र परिवाराने यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। तर या पालखीचे जे 2 दिवस इथं मुक्काम असते त्यामध्ये सर्वांनी दर्शन घेऊन या म्हणजे उत्सवाचे खरोखर सर्वांनी लाभ करून घ्यावा मी आवाहन करतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो। जय। बरोबर आहे, आषाढी वारीमध्ये जो पंढरपुराला खूप महत्त्व आहे, असंच वाटतं की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन या सोलापूर शहरात
दिंडीतून झालेला आहे असं आपल्याला वाटत आहे. आपल्यासोबत अजून काही वारकरी आहेत, आपण त्यांच्या आपल्यासोबत खास करून ह्या क्षेत्रामध्ये काही आपल्या सोलापूर शहरामध्ये जो पंचांग आहे, आध्यात्मिक क्षेत्राचा विषय आहे, तो सरांकडे असतो. पण आपल्यासोबत सर आहेत स्वतः. सर नमस्कार. काय रामकृष्ण सांगाल? हरी माऊली. गण गण गणात बोते. आज पंढरी सोलापूर नगरीमध्ये अवतरल्यासारखा भास होत आहे. सर्वत्र आध्यात्मिक वातावरण आहे आणि या सर्व आनंद पर्वाचा आपण सगळेजण लाभ घेत आहोत. दिंडी म्हणजे पायी वारी. आपल्या सर्वांना शक्य नाही पंढरीपर्यंत जाण्या एवढं, पण साक्षात परब्रह्म सद्गुरू गजानन महाराज आपल्या पुण्यनगरीत आलेले आहेत. त्यांचं दर्शन घेणं, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणं आणि अध्यात्माचा लाभ घेणं आपल्या सर्व सोलापूरकर वासियांचं आद्य कर्तव्य आहे. आणि याचाच एक भाग म्हणून श्री सद्गुरू औसेकर महाराज शिष्य परिवार आणि अनिकेतजी जवंजाळ यांचा मित्र परिवार मिळून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरूंच्या पालखी दिंडीचं आम्ही स्वागत करत आहोत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जो या संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात दाखल झाल्यानंतर प्रथमतः सर्व भक्तांचं नियोजन आयोजन जे करतात ते वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आणि पोलीस हे स्वतः ह्या ठिकाणी कार्यरत असतात. जेणेकरून जेव्हा पालखी शहरामध्ये जेव्हा दाखल होते किंवा जिल्ह्यामध्ये दाखल होते तेव्हा सर्वत्र लोड हा पोलीस वाहतूक शाखा आणि पोलिसांवरती पडत असतो. तर जेणेकरून स्वतःचे कुटुंब सोडून त्यांनी रस्त्यावरती उभा राहून आपली स्वतःची ड्युटी बजावत असतात आणि सेवा देखील बजावत असतात. कारण हे सेवाच म्हणावं लागेल, ड्युटीपेक्षा सेवा. कारण हा जो एक आध्यात्मिक विषय आहे तो श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आपल्या सोलापूर शहरामध्ये हे अतिशय मोठ्या उत्सवात साजरा होत असते. तर आपल्यासोबत स्वतः इंगळे साहेब आहेत आणि या नियोजन या वाहतूक शाखेचं कसं असणार आहे आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर नमस्कार. कसं असेल हा नियोजन आणि किती तासाची ही ड्युटी आपली असते? प्रथमतः माननीय आमचे CP सर, HQ सर, DCP सर आणि विशेष करून खिराडकर सर आणि दोन्ही PI सर यांनी ईश्वराच्या सेवेसाठी स्वतः तर वाहून घेतलेले आहेत. आम्हाला पण आम्ही एक अभिमान मानतो की आम्हाला खाकी वर्दी मिळालेली आहे आणि या खाकी वर्दीतून आम्हाला हे जनसेवा ईश्वर सेवा करण्याचा आम्हाला जो मान मिळालेला आहे ते मी विठ्ठलाचा ऋणी आहे. प्रथमतः या सोलापूर नगरीत विठ्ठल आपले गजानन महाराजांची परंपरागत पालखी येते. हे सोलापूरचे नागरिक पण भाग्यवान आहेत की त्यांना पण या शिस्तबद्ध वारीची दर्शन भेटतो, लाभ भेटतो आणि ह्यांनी मोठ्या संख्येने या वारीची सेवा करतात. जेवण त्यांचे आरोग्याची राहण्याची सगळे सोलापूरवासी करतात, त्यांचे पण मी ऋणी आहे. आणि विशेष राहिलं तुम्ही म्हणता की आमच्यावर ताण येईल, आमच्यावर कुठल्याही प्रकारचा असा बंदोबस्त करताना ताण येत नाही. ताण केव्हा येतो? जेव्हा सोलापूर शहरामध्ये इतर जे धार्मिक उत्सव आहेत ते अतियोगाच्या उत्साहाने करतात, कर्कश आवाजात करतात किंवा काही त्यांनी दुसरं काही भाषण करून करतात. इथं कोणी तंबाखू खाल्लेला नसतो, इथं ना कुठला कचरा पडलेला नसतो, इथं ना कोणी घाण करत नाही, इथं कुणाला जा म्हणायची गरज नाही, कुणाला सरक म्हणायची गरज नाही. एकदम शिस्तप्रद, जगातली सर्वात शिस्तबद्ध वारी असेल तर गजानन महाराजांची वारी आहे. सोलापूर वासियांनीच नव्हे पण पूर्ण जगाने, महाराष्ट्र राज्यांनी, सोलापूरकरांनी याच्याकडनं एक प्रेरणा घेतली पाहिजे की एवढी शिस्तबद्ध आणि एवढी सुंदर आणि स्वच्छ वारी आपल्या सध्या या युगात पण आहे, त्याचा आपण बोध घेतला पाहिजे. आणि पूर्वी म्हणत होते की बाबा की संकटाला आले तर देवरूप धारण करून, आता कुठलाही देवरूप धारण करणार नाही. सर्व मनुष्याने सद्बुद्धीनं वागलं पाहिजे. आपलं निर्माल्य आपण स्वतः काढलं पाहिजे, आपण स्वच्छ वागलं पाहिजे. सर्वतः आता जगाला स्वच्छ वागणं तर खूप चांगलं आहे, पण आपलं रस्त्यावर कचरा न करणे, वाहतुकीला अडथळा न करणे. आता ही शीख सगळ्यात मोठी आम्हाला बंदोबस्त करता करता या वारीच्या दिंडी धारकाकडून मिळाली. हे जे दिंडीचे सेवेकरी आहेत ती केवळ हरिनामाचा गजर करत नाहीत, तर ते एक स्वच्छतेचा अभियान पण राबवतात. त्यांनी जे खातात पितात, आपण जे सोलापूरवासी आहेत किंवा इतर जे राज्यातले आपले भक्त आहेत, मोठ्या आशेनं त्यांना दान धर्म, चॉकलेट बिस्किट म्हणा किंवा जे काही उपवास असेल ते दान करतात, चहा करतात. त्याचा जो कप आहे, पाण्याची डिस्टिलरी वॉटर आहे, जो निर्माल्य आहे रस्त्यावर पडतंय, ते पण आपण दान करणारे कोणी उचलत नाही. पण ज्या वारीतले जे सेवेकरी आहेत त्यांची स्वतंत्र सेवा आहे, हे मात्र खूप मोठी शीख आहे. त्यांनी स्वतः उचलतात पाठीमागं पुढे. मी परंपरा बघा त्या वारीचा एक शासकीय सेवक असून वारकरी समजतो आज मी, मला ही सेवा करण्याचा मान मिळालेला आहे. पण ह्याच्यामधून आम्ही शिस्त आणि यांनी जे कचऱ्याचं निर्मूलन स्वतः करतात
हे पूर्ण जगाला वाखाणण्यासारखं आहे. आणि राहिला बंदोबस्ताचा ताण, आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी वारीचं स्वागत करतात. सुरुवातीला आमचे ACP सर, आमचे डिव्हिजन 1 सर यांनी पालखीचं स्वागत केलेलं आहे. सीमेवरती सोलापूर आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या वेळेस जिल्ह्याचे अधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषदांनी स्वागत केलेलं आहे. आता पाणी गिरणी येथे माननीय आमचे वरिष्ठ अधिकारी CP सर, HQ सर यांनी पण स्वागत केलेलं आहे. स्वागत करून त्यांनी आम्हाला हे बंदोबस्त नसून सेवा करण्याचा आमच्या वरिष्ठाचा आदेश म्हणण्यापेक्षा त्यांचे आम्हाला एक उत्साह आहे, प्रेरणा आहे. ही प्रेरणा आम्हाला आमच्या वरिष्ठाकडून आणि या सध्या परंपरागत चालू असलेल्या वारकऱ्याकडून मिळते. आम्हाला कसल्याही प्रकारचा ताण येत नाही. आमचे वरिष्ठ पण याबाबत काटेकोरपणे पालन करत आहे. बरोबर आहे. कारण ताण म्हणण्यापेक्षा एक भक्तिमय आपण जो आध्यात्मिकाचा विषय आहे तो सरांनी अतिशय खुलासा करून आपल्याला जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलेला आहे. प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनल, सोलापूर.